Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the new topic reproduction and modern technology. Many couple cannot have children due to various reasons. आपण बघतो की समाजामध्ये बरेच जे कपल आहेत, दाम्पत्य आहेत, त्यांना मूलबाळ नसतं. इन केस ऑफ वुमेन, इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. वुमेनमध्ये फिमेलमध्ये काय प्रॉब्लेम राहणार आहे तर इरेग्युलर ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं होतं की स्त्रियांमध्ये दर 28 ते 30 दिवसांनी मेन्स्ट्रुअल सायकल येते. आता ही जी सायकल आहे ही इरेग्युलर होणार आहे, म्हणजे टाईम टू टाईम होणार नाही. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे डिफिकल्ट इन ओसिस्ट प्रोडक्शन. आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये बघितलं होतं की ओव्हरीमध्ये ओसिड तयार होतात, त्याला प्रॉब्लेम झालेला आहे. ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट जी आहे तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस. बघा, मी तुम्हाला इथे एक फिगर दाखवते फिमेल रिप्रोडक्टिव्हची परत एकदा, की कुठले कुठले कारणं आहेत की ज्याच्यामुळे रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम येतो. तो फिमेलमधल्या रिप्रोडक्शनबद्दल रिलेटेड ज्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. पहिलं रिझन दिलेलं आहे मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर आहे. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे डिफिकल्टी इन ओसिस्ट प्रोडक्शन. ही आपली ओरी आहे माहिती आपल्याला, आणि ह्या ओरीमध्ये हे ओसिस्ट किंवा एग सेल किंवा फिमेल जर्म सेल ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रोडक्शन होतं आहे. तर इथे प्रोडक्शनच होत नाही आहे, डझंट इट. इथे युटेरस ही जी फिगर आहे त्याच्यातल्या हे जे ओरी आहे याच्यामध्ये ओसिड तयार होत नाही आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम दिलेला आहे की ही जी ओव्हिडक्ट आहे, दिस पोर्शन इज कॉल्ड ओव्हिडक्ट. तर इथे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे. ऑब्स्टॅकल मीन्स आता इथे आपण काहीतरी त्रुटी समजू किंवा काहीतरी प्रॉब्लेम म्हणा, अडचण आहे की जेणेकरून इथून स्पर्म बाहेर ओव्हरीमधून ओसिड बाहेर येतो, पण इथे तो काय होतो आहे, इकडे तो स्पर्मकडे येऊ शकत नाही. इथे काहीतरी अडथळा आहे, ऑब्स्टॅकल आहे. आणि फोर्थ प्रॉब्लेम दिलेला आहे की हा जो युटेरस आहे आणि युटेरसमध्ये हा जो इनर लेअर जो आहे याच्यामध्ये काहीतरी अडचण असली पाहिजे. ह्या कारणास्तव म्हणजे ही कारणं दिलेली आहेत फिमेलशी रिलेटेड. मेलशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम दिलेले आहेत बघा. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सिमेन. सिमेन कसं तयार होतं लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं होतं. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात. स्पर्म आणि डिफरंट टाईप्स ऑफ डक्ट्स ग्लँड्स ज्या आहेत त्याच्यापासून सिमेन तयार होतं. तर त्या सिमेनमध्ये आता काय स्पर्म नाही आहेत. स्लो मोमेंट ऑफ स्पर्मला जी प्रॉपर एनर्जी पाहिजे ती नाही आहे, म्हणजे स्पर्मचं प्रॉपर मुवमेंट होत नाही आहे. आणि ॲनॅमॅलीज इन द स्पर्म आर द रिझन इन केस ऑफ मेल्स. आता ॲनॅमॅलीज म्हणजे काहीतरी डिसऑर्डर समजू शकतो आपण. एक तर तो जो स्पर्म आहे, आपण लास्ट पिरियडमध्ये बघितलं होतं की स्पर्मची आपली जी फिगर आहे ती ह्या टाईप असणार आहे. मग ह्या स्पर्ममध्ये काहीतरी काय झालेलं आहे, डिसऑर्डर असेल. एक तर हेडकरचा भाग नसेल, टेलकलचा असेल, किंवा एकाच टेलकडे अजून थोडंसं अर्धवट हेड पोर्शन असेल. कुठल्या तरी ॲनॅमॅलिटीज ज्याला आपण म्हटलेलं आहे, अशी ॲनॅमॅलिटीज आपल्याला मेल स्पर्ममध्ये दिसून येणार आहे. मग मेल आणि फिमेलमधल्या अडचणी, डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स आपण समजून घेतलेत, जेणेकरून त्या दाम्पत्याला, त्या कपलला काय आहे, चाइल्ड होत नाही आहे, चाइल्डलेस आहेत ते. Now with the help of advanced medical technique like IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have a child. आता आपल्याला माहिती सगळ्यांना टेक्नॉलॉजी खूप व्हास्ट झालेली आहे. अशीच टेक्नॉलॉजी याच्यातही मेडिकलमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग मेडिकलमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आय व्ही एफ मीन्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सरोगसी आणि स्पर्म बँक ह्या डिफरंट टाईप्स ऑफ टेक्निक किंवा रेमेडीज आहेत ज्या वापरून अनेक कपल काय करू शकतात, आपल्याला स्वतःच्या बेबीज मिळवू शकतात. नाऊ सी वन बाय वन. फर्स्ट वी हॅव सीन दॅट इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF. आता केव्हा IVF, आता 3 आपण बघितले, IVF, सरोगसी आणि स्पर्म बँक. ह्या
ज्या कपलला बेबी नाही आहे, चाइल्ड नाही आहे, त्याला डॉक्टर करायला सांगणार आहेत. तर कुठल्या कपलला IVF फर्टिलायझेशन सांगितलं जाणार आहे किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन सांगितलं जाणार आहे. IVFलाच टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलायझेशनसुद्धा म्हटलं जातं. इथे तुम्ही जर थोडं बघितलं तर फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब म्हटलेलं आहे. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रियो फॉर्म इज implanted in uterus of women at appropriate time. ॲप्रोप्रिएट टाईम म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा सोडून दिली जाईल. केव्हा वेळ येते हे मी तुम्हाला सांगते. 1-2 आधी हे समजून घेऊ की IVF टेस्ट केव्हा आपल्याला म्हणजे कुठल्या कपलसाठी आपल्याला द्यायची, काय प्रॉब्लेम राहणार आहे. IVF टेक्निक इज यूज फॉर हॅविंग द चाइल्ड इन केस of those childless couple who have problems like less sperm count, obstacles in oviduct etc. बघा मी इथे तुम्हाला सांगते की ही आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. डझंट इट. आता IVF टेस्ट जी आहे ही कुठल्या कपलला डॉक्टर सुचवणार आहेत, काय प्रॉब्लेम्स झाले ते, म्हणून डॉक्टरांनी त्यांना सुचवलं की तुम्ही IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन यूज करा. मे बी तुम्हाला बेबी होऊ शकेल, चाइल्ड होऊ शकेल. तर याचे 2 कारणं आहेत. मेलमध्ये राहणारे लेस स्पर्म काउंट, बरोबर आहे. सिमेनमध्ये स्पर्म नाही आहे किंवा स्पर्म असले तर इतके कमी आहेत की ते ओव्हिडक्टपर्यंत पोचू शकत नाही, ह्या वजायना थ्रू इथपर्यंत येऊ शकत नाही. किंवा फिमेलमध्ये ओसिस्ट जे आहेत ते ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, हा म्हणजे हा ओसिड तार झालेला आहे पण इथे कुठेतरी काहीतरी अडचण आहे. मग अशा वेळेस काय केली जाईल, IVF केला जाईल. म्हणजे काय केलं जाईल, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जाईल. कशा पद्धतीने, तर त्या कपलच्या मेलचे स्पर्म आणि फिमेलच्या ओसिसचं एकत्र फर्टिलायझेशन केलं जाईल. डझंट इट. मेलचे स्पर्म आणि फिमेलच्या ओसिड एकत्र करून जो झायगोट तार होईल तो काय केला जाईल, ह्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाईल. डझंट इट. आणि मग नंतर केव्हा केला जाईल, तर आपण लास्ट पिरियडमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल बघितली होती. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 14th डे जो होता तो आपला काय होता, आपण त्याला ओव्ह्युलेशन पिरियड म्हटलं होतं. बघा साधारणतः हा जो पिरियड आहे 14th डेचा, हे सुरुवातीचे दिवस सोडून द्यायचे. लुटिनायझिंग हार्मोन्स जेव्हा सिक्रेशन करायला लागतो म्हणजे आफ्टर 14th डे नंतरचा जो पिरियड आहे जेव्हा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय करतायत, डेव्हलप ऑफ द एंडोमेट्रियम करता आहेत. म्हणजे प्रॉपर, बरोबर आहे, आलं लक्षात. या पद्धतीने ही जी टेस्ट ट्यूबमध्ये तयार झालेला जो एम्ब्रियो आहे तो काय केला जाईल, ॲप्रोप्रिएट टाईमला परत त्या वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाईल. आणि अशा पद्धतीने म्हणजे ह्या त्रुटीवरती ही एक काय रेमेडी आहे, टेक्निकल सोल्युशन आहे. नाव सेकंड इज सरोगसी. What is surrogacy? Now some women have problem in implantation of embryo in uterus. Again see this female reproductive organ. Doesn't it? आता हे युटेरसचं आहे आणि ह्या युटेरसमध्ये आपण बघितलं की हा जो इनर लेअर आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. ह्या इनर लेअरच्या आपण मागच्या वेळेस हे सगळे स्टेप्स बघितल्या होत्या. त्याला आपण एंडोमेट्रियम ज्याला आपण म्हटलं होतं, हा जो एंडोमेट्रियम आहे कदाचित इथे झायगोट किंवा एम्ब्रियो आल्यानंतर इथे ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशन होऊन इथे ज्यावेळेस एम्ब्रियो येतो त्यावेळेस इथे काहीतरी हे जे आहे एंडोमेट्रियम किंवा इनर लेअर ऑफ युटेरस इथे काहीतरी अडथळा येत असेल आणि त्यामुळे इथे बेबीची ग्रोथ होऊ शकत नाही. मग अशा वुमनला डॉक्टर सेकंड रेमेडीज किंवा ही टेक्निक सुचवतात, सरोगसी. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम इन implantation of embryo in uterus. Such women can take the help of the modern remedial technique called as surrogacy. In this technique, oocyst is collected from the ovary of the woman having problem in implantation in uterus. काय होतं आहे, ह्या स्त्रियांच्या युटेरसमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून अशा स्त्रियांच्या ओव्हरीमधला ओसिस्ट घेतला जाईल, कलेक्ट केला जाईल. That oocyst is fertilized in test tube with the help of sperm collected from her husband.
तिच्या पतीकडून स्पर्म केले जातील आणि ओसिस्ट आणि स्पर्मचं युनियन केलं जाईल, झायगोट तयार होईल आणि तो कशामध्ये वाढवला जाणार आहे, ह्या टेस्ट ट्यूबमध्ये वाढवला जाणार आहे. म्हणजे सेम IVFमध्ये जी टेक्निक केली जाते ती सरोगसीमध्ये केली जाणार आहे. आणि द एम्ब्रियो फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. सी दिस फिगर, बी केअरफुली. दिस इज अ कपल, डझंट इट, अँड दिस इज अ बेबी, वन अनादर लेडी, डझंट इट. आता ही जी इथे दुसरी मदर जी आहे किंवा दुसरी जी स्त्री उभी आहे तिला आपण सरोगेट म्हणू. काय म्हणणार आहोत? सरोगेट मदर. सरोगेट मदर म्हणजे जिला आपण म्हणजे भाडोत्री माता म्हणू शकतो. म्हणजे ती काय करते, तर आता ह्या वुमनच्या युटेरसमध्ये जो प्रॉब्लेम होता तर तिच्या हजबंडकडून स्पर्म कलेक्ट केले गेले, हिच्याकडून हिच्या ओसिड तयार केलं गेलं, दोघांचं टेस्ट ट्यूबमध्ये युनियन करून त्याच्यातून तयार झालेला एम्ब्रियो जो की आपण ह्या स्त्रीच्या युटेरसमध्ये टाकू शकत नाही कारण प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण ह्या वुमनचं काय केलेलं आहे, युटेरस भाड्याने घेतलेला आहे, सरोगेट केलेला आहे. आणि मग ते काय होणार आहे, तिथे आपण त्याची प्रॉपर ग्रोथ करू शकतो. सच अ वुमन इन हुज युटेरस द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. अशा स्त्रीला जिचा आपण गर्भाशय काय केलेला आहे त्याच्यामध्ये बाळाचं किंवा भ्रूणचं रोपण केलेलं आहे त्या स्त्रीला किंवा त्या मातेला आपण भाडोत्री माता किंवा सरोगेट मदर असं म्हणतो. सेकंड टेक्निक केव्हा यूज करणार आहोत, इथे ओनली प्रॉब्लेम रिलेटेड टू वुमन युटेरस. नाउ थर्ड टेक्निक इज गिवन हिअर, स्पर्म बँक और सीमन बँक. आता स्पर्म बँक, सिमेन बँक, तुम्ही ज्या पद्धतीने ब्लड बँक ऐकतात, आता अलीकडे स्किन बँक पण आलेली आहे. त्वचेशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर बऱ्याच ठिकाणी आता अशा बँक येऊ लागलेल्या आहेत. आता स्पर्म काय आहे माहिती सगळ्यांना, मेलमध्ये स्पर्म आहे, टेस्टिस तयार करून देत आहेत. दीज आर व्हेरियस प्रॉब्लेम इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन्ड अबो. इन केस ऑफ मेनी मेन, अनेक पुरुषांमध्ये काय होणार आहे, स्पर्मची अडचण असणार आहे. कुठले काहीतरी रिझन्स असतील, लेस क्वांटिटी असेल स्पर्मची किंवा जे स्पर्म आहेत ते वीक असतील किंवा ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ स्पर्म असेल आणि मग अशा अडचणीवरती मात करण्यासाठी सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. मग बेबी तर प्रत्येक कपलला वाटतं आपल्याला एखादं बेबी हवं आणि मग अशा दाम्पत्यांना किंवा अशा कपलला स्पर्म बँक काय केलेलं आहे, सुचवण्यात आलेलं आहे. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. जसं आपल्याला ब्लड बँकमध्ये इमर्जन्सी असते, गरज असते बँकेची, तेव्हा आपण काय करतो, ब्लड बँकमध्ये जाऊन ब्लड घेऊन येतो. सध्या कोरोनाचं वातावरण आहे, तुम्ही बघता आहेत की प्लाझ्मा डोनेट करणारे बरेच लोक आहेत, तर ते सुद्धा काय त्याची प्लाझ्मा बँकसुद्धा आहे, ब्लड बँकसारखी. त्याच पद्धतीने स्पर्म बँकसुद्धा आहे. मग इथे काय केलं जातं बघा, दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. सीमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेंटल चेकअप अँड स्टोअर इन द स्पर्म बँक. आता बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आचार आणि विचार दोघंही चांगले असणारे, म्हणजेच फिजिकली आणि मेंटली ज्याला आपण म्हणतो फिट असणारे जे मेन आहेत आणि ज्यांना म्हणजे डिझायर, ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांना विश आहे, अशा मेनचं स्पर्म काय केले जातात, ते काय करतात, डोनेट करतात. त्याला आपण काय म्हणतो, स्पर्म डोनरसुद्धा म्हणतो आणि ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल, ज्यांना अपेक्षा आहे, बाळ हवं आहे, अशा कपलला ओसिस्ट ऑफ वुमन ऑफ द कन्सर्न कपल इज फर्टिलाइज्ड बाय IVF टेक्निक युजिंग द सीमेन फ्रॉम स्पर्म बँक. आणि मग असे जे कपल आहेत ज्यांना इच्छा आहे, गरजवंत आहेत की आपल्याला बेबी तर पाहिजे आहे, पण आता मेन प्रॉब्लेम कुठे आहे,
मेल स्पर्ममध्ये आहे. मग स्पर्म बँकमध्ये जाऊन ते काय करू शकतात, स्पर्म घेऊ शकतात आणि मग त्या ओसिस्टमध्ये फर्टिलायझेशन करून आणि परत IVF टेक्निकच्या मदतीने म्हणजे परत टेस्ट ट्यूबमध्ये एम्ब्रिओ तयार करायचा आणि एक पर्टिक्युलर वेळ झाली की तो काय करायचा, युटेरसमध्ये सोडून त्याची डेव्हलपमेंट करायची. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ द सेम वुमन. मग प्रॉपर वेळ आली की तो परत युटेरसमध्ये सोडायचा टेस्ट ट्यूबमध्ये तयार करून. नेम ऑफ द सीमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. हे इम्पॉर्टंट आहे बघा. मग आता स्पर्म बँकमधून जे कपल स्पर्म विकत घेतील किंवा ॲक्सेप्ट करतील तर जो डोनर आहे त्याचं स्ट्रिक्टली काय केलं जातं, नाव सांगितलं जात नाही. याच्यासाठी काहीतरी कायद्याचे काय नियम आहेत. कायद्यानुसार स्पर्म डोनरचं नाव काय केलं जातं, सिक्रेट ठेवलं जातं, गुप्त ठेवलं जातं. अशा पद्धतीने आपण रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी बघितली. 3 फॉर्म आहेत, IVF मीन्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सेकंड सरोगसी अँड थर्ड स्पर्म बँक अँड सिमेंट बँक. भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.